अध्यक्ष महोदय, एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मोठा महाराष्ट्रामध्ये आरटीओ मध्ये काय घडत आहे हे थोडासा सभागृह सुरू आहे आणि ते खातही मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे. तर अनेक लोकांचा त्या ऍक्सिडेंट मध्ये जीव जातोय. त्यामुळे अंधेरी आरटीओ मध्ये गेल्या वर्षी जवळपास 1,04,000 ड्रायव्हिंग लायसन्स दिले गेले अध्यक्ष महोदय. त्यातील 76,354 लायसन्स अवैध वाहनावर गेलेले. त्यातील अध्यक्ष महोदय म्हणजे 1,04,000 पैकी हे सगळं अहवालात आलेलं आहे, म्हणजे शासनाच्या तपासणीमध्ये आढळून आलेलं आहे. मी काही नवीन मांडतो अशातला भाग नाही अध्यक्ष महोदय. ते किसा नागपूरच्या कडून आम्हाला लेखापरीक्षणाकडून ती माहिती उपलब्ध झाली, त्याच्यात ते सगळं उल्लेख अध्यक्ष महोदय. दुचाकी आणि 4 चाकी वाहनं केवळ या वाहनाचा वारंवार वापर करून स्कूटर पासून क्रेन पर्यंत विविध श्रेणीच्या वाहनासाठी 76,354 ड्रायव्हिंग लायसन्स दिले अध्यक्ष महोदय. म्हणजे या संबंधीचा तपशील उपलब्ध आहे, आपल्याला सगळ्या कुठे मिळेल तो आमच्या ऑनलाईन मिळेल. अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे की या दुचाकीवर 41,093 ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर 35,261 ड्रायव्हिंग लायसन्स फक्त 2 कारची टेस्ट घेऊन गेले. म्हणजे मोटरसायकलच्या टेस्टवर 4 व्हीलरचं लायसन्स, क्रेनचा लायसन्स, बसचा लायसन्स, आज आपल्याकडे म्हणजे LMVचा लायसन्स, हे सगळे ड्रायव्हिंग लायसन्स जारी करतात. आणि यामध्ये काय आहे, हा आरटीओ मध्ये 54 अधिकारी आहेत. एका लायसन्सच्या मागे 30,000 40,000 रुपये वसूल केले जातात. तुम्ही ती क्रेन चालवणाऱ्याला मोटारसायकलची टेस्ट घेऊन जर लायसन्स देत असाल, 4 व्हीलरची लायसन्स घेऊन देत असाल, हे आलंय. हा किती गंभीर विषय अध्यक्ष महोदय की लाईट मोटर व्हेकलसाठी सुद्धा त्या पद्धतीनं ड्रायव्हिंग टेस्ट न घेताय मोटरसायकल आणि स्कूटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स देत आले. तर हे 3 चाकी वाहन, आता मी आपल्याकडे सांगतो अध्यक्ष महोदय की यामधून झालं काय की महाराष्ट्रामध्ये आपण सगळं पाहिलं तर 2022 मध्ये राज्यात 33,383 रस्ते अपघाताची नोंद झाली आणि 15,254 लोकांचा मृत्यू झाला. यातील 2 व्हीलर आणि 4 व्हीलर हे 54% अध्यक्ष महोदय. म्हणजे मृत्यूंचं प्रमाण 54% हे फार गंभीर आहे. अशा आरटीओवर काय कारवाई करणार आहात आपण? म्हणजे ज्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा न करता पैसे कमवण्यासाठी या पद्धतीनं जर लायसन्स वाटले गेले असतील विदाऊट टेस्ट, कुठल्याही गाडीची प्रत्यक्ष चाचणी करून टेस्ट केल्याशिवाय ते लायसन्स देत नाही. क्रेनचं लायसन्स मोटरसायकलच्या टेस्टवर होईल का? 4 व्हीलरच्यावर होईल का? 2 व्हीलरचा? आहे सगळा जो प्रकार आहे. आम्हाला फक्त म्हणजे काय केवळ पैसा द्या, आम्हाला जीवाचं काय, तुमच्या जीवाची आम्हाला पर्वा नाही, तुम्ही मेलात काय वाचलात काय, आम्हाला फक्त पैसा महत्वाचा, अशा पद्धतीचे सगळं चाललं अध्यक्ष महोदय. या संदर्भात माझी एवढीच मागणी आहे की आता हे खातं मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे. ठाण्यापासून जवळपास अंधेरी आरटीओ कार्यालयात आता ते खाते असंख्य आहेत. त्यामुळं तर मला वाटतं की हे सगळं जर आपण काढलं तर एक साधारणतः 1,200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार एका आरटीओ ऑफिसमध्ये झालाय. हे जे आपण पाहिल्यानंतर हे बाकीचं टोल नाक्यावरची वसुली, बाकींची वसुली हे तर सोडून द्या, पण या आरटीओ कार्यालयातला हा प्रत्यक्ष भ्रष्टाचार आहे. हे अहवालात नोंद आहे. आता मी त्यामध्ये मांडेल, पण मी तुमच्या लक्षात आणून देतो की याची गंभीर दखल, कारण हे 53 कार्यालय महाराष्ट्रामध्ये आहेत आणि अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री असताना हा दिव्याखाली एवढा मोठा अंधार कसा असू शकतो? हा दिव्याखालचा अंधार आहे, फार गंभीर आहे. लोकांच्या जीवाची पर्वा न करता असे जर आपण लायसन्स देऊन लोकांना मारायला लागलो तर फार कठीण होईल. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की या संदर्भात चौकशीचे आदेश हे दिले गेले पाहिजेत आणि चौकशी झाली पाहिजेत, अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि या लायसन्स देणाऱ्यांना कारवाई करायचे आदेश सुद्धा व्हावेत. हे कुठेतरी चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजेत, नाहीतर लोकांच्या जीवनाशी मोठा खेळ हे अधिकारी सातत्यानं करत राहतील.